महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नुकतंच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे। त्याबाबतीत भारतीय जनता पक्षाचे सदस्य तसेच राज्यसभा खासदार माननीय डॉक्टर अजित गोपछडे यांच्याशी संवाद साधण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे 2047च्या विकसित भारताचा दृष्टिकोनाचा पाया रचला जात आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, मजूर, विद्यार्थी, महिला, युवक युवती या सर्व घटक समावेशित हा अर्थसंकल्प सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। सांस्कृतिक वारशाचे जतन, कैलासवासी अजितदादा पवार यांना समर्पित स्मारक, विद्यार्थ्यांना नासा इस्रोमध्ये संधी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन टेक्नॉलॉजी, देहू आळंदी तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे जतन अशा विविध विषयांना समोर ठेवून महाराष्ट्राचा विकास ते करत आहेत। वेगवेगळ्या योजना राबवत आहेत। या प्रसंगी सर्व नागरिकांकडून तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। आपल्याशी बोलण्यासाठी राज्यसभा खासदार माननीय डॉक्टर अजित गोपछडे उपस्थित आहेत। साहेब, आज राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर केला, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आपली? हा मुळात विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे। 2026 ची दिशा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 27, 28, 29च्या पर्यंत म्हणजे मोदीजी ज्या पद्धतीने 2047चा विकसित भारत आमच्या समोर ठेवतात, त्याच पद्धतीने माननीय देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर आज 2047चं मोदीजींचं विजन महाराष्ट्रासाठी आज लागू केलेलं आहे। माझ्या दृष्टीने हा प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासनाला प्रेरक अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे। आणि हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी समर्पित अर्थसंकल्प आहे। त्यामुळे शेतकरी बंधू, शेतमजूर, दीनदलित, गोर गरीब, पीडित, विद्यार्थी, महिला वर्ग, युवती, कॉलेजचे तरुण अशा सगळ्या घटकांना मिळून एक प्रकारचा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी, खरं तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे की राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी शेतकरी कर्जमाफी योजना आज देवेंद्रजींनी जी जाहीर केलेली आहे, त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, आमच्या सर्व राज्यसभेच्या संसदीय दलाच्या वतीने आणि महाराष्ट्रातील संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आमचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। कारण अनेक असे विषय आहेत, म्हणजे सांस्कृतिक वारशाचं जतन असेल, कैलासवासी अजितदादा पवार यांना समर्पित अशा पद्धतीचे अनेक विषय आहेत, नागरी सेवा असेल, त्यांना साजेसं अशा प्रकारचं स्मारक असेल, आमच्या विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रोमध्ये जाऊन तिथे त्या ठिकाणी अभ्यास करण्यापासून तर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इनोव्हेशन टेक्नॉलॉजी, इन्क्युबेशन सेंटर्स पासून ते आमच्या या जे 12 युनेस्कोचे जे काही आमचे जतन करण्याचा जो वारसा आहे, त्यापासून ते आमच्या देहू आळंदी असेल, तुकारामांचं स्थान असेल, महाराजांचं जे ज्या ठिकाणी वडबुद्रुकला जो हे आहे समाधी आहे, तिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी पाऊलखुणा आहेत, त्या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलभूषण आमच्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनच्या सगळ्या पराक्रमाच्या गाथा, म्हणजे आग्र्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी महाराजांनी जे काही पराक्रम केला किंवा शौर्य केला, त्या सगळ्या ठिकाणच्या स्मारकांचं एक सांस्कृतिक जतन करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे माननीय लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठलाच विषय ठेवला नाही बाजूला। म्हणजे शेती असेल, कृषी मूल्य असेल, शेतकऱ्यांचं हित असेल, आमच्या विज्ञान, शिक्षण, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक वंचित घटक असतील आणि आमचा ऐतिहासिक वारसा असेल, या सगळ्या विषयांना स्पर्श करणारा एक सर्वसमावेशक अशा प्रकारचा आणि महाराष्ट्राला अर्थव्यवस्थेचा जो भारताचा जो कणा म्हणतात ते आज खऱ्या दृष्टीने देवेंद्रजींनी सिद्ध केलंय की त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा शेतकरी अपघात विमा असेल,
ग्रामीण पशुधन उद्योजक योजना असेल, बळीराजा शेत पांदन रोज योजना असेल, नैसर्गिक शेती अभियान असेल, अनेक अशा प्रकारच्या म्हणजे त्यांनी कृषी विद्यापीठामध्ये एआयचे सेंटर असतील, असे अनेक विषय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वित्तमंत्री म्हणून आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून त्यांनी 2 लाखाची जी कर्जफेड करण्यासाठी जे प्रोत्साहन दिलंय, त्याच्यामध्ये 50,000 रुपयाचं जे प्रोत्साहन आहे, कर्ज फेडणाऱ्याला जे प्रोत्साहन जे दिलंय ते देखील एक प्रशंसनीय बाब आहे. आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही अहिल्यादेवींच्या नावाने, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने करून एक साजेसं अशा प्रकारचं जे सुशासन अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये जे केलं, त्याच पद्धतीने देवेंद्रजींनी त्याच पावलावर पाऊल टाकून आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जो काही कारभार केला होता, जनतेचा कारभार ज्या पद्धतीने केला होता, आज खऱ्या अर्थानं लोकनेता हा शब्द देवेंद्रजींना लागू पडतो. देवेंद्रजींनी खरं तर आमच्या संपूर्ण जनतेला एक चांगली अशा पद्धतीची मदत केलेली आहे. मी राज्यसभा खासदार म्हणून राज्याच्या आमच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचं, राज्याच्या वित्तमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं आणि अनेक विषयांच्या संदर्भात त्यांनी जुने काही अनेक विषय आहेत ते या इंटरव्ह्यू मध्ये मी सविस्तरपणाने सांगू शकतो. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण मी जेव्हा तुम्ही विस्तृत मला जेव्हा विचाराल तेव्हा अनेक गोष्टींचा उहापोह करू. परत एकदा मी देवेंद्रजींचं मनापासून आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा त्यांनी सन्मान केला आहे. याबद्दल मी त्यांचं मनापासून राज्यसभा खासदार म्हणून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला मी मनापासून ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायू लाभो, त्यांना पुढे चालून यश मिळो आणि अशा प्रकारचं महाराष्ट्राचं नेतृत्व करून त्यांनी आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना, आमच्या सर्व जनतेला जो एक शाश्वत अशा पद्धतीचा जो आधार दिलेला आहे, त्याला आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करून माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.